सर्वांना शुभ प्रभात. प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझं हृदय, येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझं हृदय, येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. त्याच्या शब्दाने तांबडा सागर दुभागला, भिंत ही यरीहोची ढासळली. त्याच्या शब्दाने अंधदृष्टी पावला, स्पर्शाने त्याच्या पुढे झाला बरा. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझा हृदय, येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. तुला न सोडता तुझ्या मागे चालणार, तूही मला न सोडता रोज सांभाळणार. मृत्यूदिनी प्रभू तू स्वीकारून घे, आपुला जवळ स्वर्गात मला. जीवंत आहे येशू, जीवंत आहे माझा हृदय, येशू जीवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जीवंत आहे. येशू सदा जीवंत आहे. आजच्या मननाकरिता देवाचे वचन योहानकृत शुभवर्तमान अध्याय 16 13 ते 16 ही वचने. योहानकृत शुभवर्तमान अध्याय 16 13 ते 16 ही वचने. तरी तो सत्याचा आत्मा येईल, तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल आणि होणाऱ्या गोष्टी तुम्हास विदित करील. तो माझे गौरव करील, कारण जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हास विदित करेल. जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे. म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हास विदित करील. थोडक्या वेळाने तुम्ही मला पाहणार नाही आणि पुन्हा थोडक्या वेळाने तुम्ही मला पाहाल. देवाप असलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. श्रोते हो, येशू ख्रिस्ताच्या नावात सर्व सलाम. आजच्या मन्नासाठी निवडलेला शास्त्र भाग योहानाचं शुभवर्तमान त्याचा 16 अध्याय आणि 13 ते 16 ही वचने आपण वाचलेली आहेत. या ठिकाणी पवित्र आत्म्याविषयी आपण बघतो. एक वचन जर आम्ही वाचलं, योहान याचा 14 आणि 16 वचन. मी पित्याला विनंती करेन, मग तो तुम्हाला दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल, अशासाठी की त्याने तुम्हा बरोबर सर्वदा राहावे. या ठिकाणी येशू ख्रिस्त पित्याला विनंती करताय की पवित्र आत्मा त्याने आम्हाला द्यावा, दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा त्याने आम्हाला द्यावा, अशासाठी की त्याने आम्हाबरोबर सर्वदा असावे. आणि तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हाला मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल. कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही, तर जे काही ऐकेल तेच सांगेल. अशासाठी तो कैवारी, तो सत्याचा आत्मा येशू ख्रिस्त आम्हाला देतो की तो आम्हाला मार्ग दाखवून सर्व प्रकारच्या सत्यात त्याने आम्हाला घेऊन जावं. तरी जे काही तो ऐकेल तेच सांगणार, कारण तो आपले स्वतःचे सांगणार नाही, तर परमेश्वराकडून जे काही ऐकेल, जे परमेश्वराचे आहे, जे पित्याचे आहे, परमेश्वराच्या राज्याच्या गोष्टी तो आम्हाला सांगणार.
कारण येशू ख्रिस्त म्हणतो की जे काही पित्याचे आहे ते सर्व माझे आहे. म्हणून मी म्हणालो की जे माझे आहे त्यातून घेऊन ते तुम्हाला कळविल, आणि जे काही परमेश्वराचे आहे त्याच्यातून तो आम्हाला सांगणार, शिकविणार, तो आमचा मार्ग बनणार आणि आम्हाला सर्व प्रकारच्या सत्यात घेऊन चालणार. तो आमचा मार्गदर्शक होणार आहे. आणि म्हणून माझ्या प्रियानो, तो सत्याचा आत्मा तुम्हाला आणि मला दिलेला आहे. येशू ख्रिस्ताने पित्याकडे विनंती केलेली आहे आणि तो आमच्या जीवनात आहे. ज्यांना कोणाला तो मिळालेला आहे, परमेश्वराचं वचन सांगते की त्याचं आम्ही ऐकायला पाहिजे, कारण तो आम्हाला मार्ग दाखवून सर्व प्रकारच्या सत्यात घेऊन जाणार आहे. आणि ज्या कोणाला नाही मिळालं असेल त्याने पित्याकडे प्रार्थना करायला पाहिजे की तो सत्याचा आत्मा त्यांनी प्राप्त करावं, अशासाठी की त्यांना देखील तो सर्व प्रकारच्या सत्यात घेऊन जाईल आणि त्यांचा तो मार्ग बनेल. म्हणून या माझ्या प्रियजनो, परमेश्वराने जो आत्मा तुम्हाला आणि मला दिलेला आहे त्याचं तुम्ही आणि मी ऐकायला पाहिजे. येशू ख्रिस्त त्याने पित्याकडे विनंती केली की त्याने आम्हासाठी सत्याचा आत्मा द्यावा आणि तो आमच्या बरोबर सर्वदा असावे. तो आमच्या बरोबर आहे, आमच्या बरोबर राहतो. या आम्ही त्याचं ऐकू आणि सर्व प्रकारच्या सत्यात तो आम्हाला घेऊन जाणार आहे. देवबाप करू, या वचनाने आम्हाला आशीर्वादित करू. आपण प्रार्थना करू. स्वर्गीय देवा, येशू ख्रिस्ताच्या नावात तुझ्या देवाच्या सम्मुख येऊन तुला धन्यवाद देतोय. जो सत्याचा आत्मा जो कैवारी तो आम्हाला दिलेला आहे, नेहमी प्रभू त्याचं ऐकण्यासाठी तू आमची सहायता कर, कारण तो आमचा मार्ग आहे. तो आम्हाला सर्व प्रकारच्या सत्यात घेऊन जातो. प्रभूची तो आमच्याशी बोलतो, आम्हाला चालवतो देवबाप्पा. आणि प्रभूशी आम्ही प्रार्थना करतो, ज्या कोणाला तो आत्मा मिळाला नाही, परमेश्वर बाप्पाच्या प्रत्येकास देखील तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा तू दे, जेणेकरून ते देखील परमेश्वर बाप्पा सर्व प्रकारच्या सत्यात चालतील. त्यांचा देखील तो मार्गदर्शक होईल. प्रभू आज जे या वचनाला ऐकतायत परमेश्वर बाप्पा, ज्यांनी तो आत्मा प्राप्त केलेला आहे त्या प्रत्येकाला परमेश्वरा तो आशीर्वादित कर. नेहमी त्या आत्म्याचं ऐकण्यासाठी तुझा अनुग्रह दे. आणि ज्यांना तो नाही मिळालेला आहे परमेश्वर बाप्पा, मी प्रार्थना करतो अशा प्रत्येकास त्या आत्म्याने भर. सर्व गौरव तुला दे. विनंती येशू ख्रिस्ताच्या नावात मागतो, म्हणून तो एक आमेन. सागर दुभागला, भिंत ही अरिहोची ढासळली, त्याच्या शब्दाने अंधदृष्टी पावला, स्पर्शाने त्याच्या कोडी झाला बरा. जिवंत आहे येशू, जिवंत आहे माझा हृदय, येशू जिवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जिवंत आहे. तुला न सोडता तुझ्या मागे चालणार, तूही मला न सोडता रोज सांभाळणार. मृत्यूदिनी प्रभू तू स्वीकारून घे, आपुला जवळ स्वर्गात मला. जिवंत आहे येशू, जिवंत आहे माझा हृदय, येशू जिवंत आहे. संकटी तो माझा आधार, येशू सदा जिवंत आहे. येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे, येशू सदा जिवंत आहे. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1-800-2700-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.